विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। कालच आपण एमपीएससीने जो काही नवीन सिलेबस जाहीर केलेला आहे म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, त्याबाबत आपण मायक्रो अनालिसिस केलेला आहे आणि मला वाटतं त्यामुळे सिलेबस बद्दलच्या तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्यांचं निरसन झालेलं असणार आहे। परंतु अनेक विद्यार्थी मला कॉल करतायत आणि म्हणतायत की एमपीएससीने राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस अगदी पूर्व परीक्षेचा सुद्धा यूपीएससी प्रमाणे तंतोतंत केलाय खरं, पण आता आम्ही मराठी माध्यमातून प्रिपेअर करणारे आहोत, तर मग आम्हाला मराठी माध्यमामध्ये तेवढं दर्जेदार आणि परीक्षाभिमुख संदर्भ साहित्य अवेलेबल आहे का, उपलब्ध आहे का, आणि त्यावरच मी आज चर्चा करणार आहे। पण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की मराठी माध्यमामध्ये अगदी रेडीमेड अशी पुस्तकं कुठलीही नाहीत जी यूपीएससीच्या सिलेबसला किंवा आता राज्यसेवेचा जो नवीन सिलेबस आहे त्याला अगदी रिलिव्हंट असतील। म्हणजे पुस्तकं आहेत अवेलेबल सगळ्या सब्जेक्ट्सची, परंतु ती बऱ्याच अंशी परीक्षाभिमुख नाहीयेत। आणि हीच अडचण मी सुद्धा ज्यावेळी यूपीएससीची तयारी करायला सुरुवात केली त्यावेळी मला जाणवली होती। मी मराठी माध्यमाचाच आहे, 10वी पर्यंत माझं मराठी माध्यमातूनच शिक्षण झालेलं आहे आणि नॅचरली माझी जी काही माध्यमाची चॉईस होती ती मराठी माध्यमच होती। परंतु त्यावेळी मला मटेरियल मिळालं नाही आणि मला असं वाटलं की माझा खूप सारा वेळ या भाषांतरामध्येच ट्रान्सलेशनमध्ये जाईल, म्हणून मला म्हणजे फोर्सफुली इंग्लिश मीडियम निवडावं लागलं आणि मी इंग्लिश मीडियमच मधूनच तयारी केली, त्याला अडॅप्ट झालो, त्यामध्ये मला थोडासा त्रास झाला आणि माझं नंतर त्या माध्यमातूनच सिलेक्शन झालं। परंतु आता तुम्हाला अडचणी बऱ्याचशा येणार आहेत आणि त्यावरच मी थोडंसं बोलणार आहे। तर आता त्याआधी म्हणजे मटेरियल बद्दल आपण बोलूच आणि काय करायला हवं काय करायला नको हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण कुठलंही मटेरियल तुमच्या हातामध्ये ज्यावेळी येईल, कुठलंही मटेरियल असू द्या, एखादं पुस्तक कोणी सांगितलं ते तुमच्या हातामध्ये आलं तर तुम्हाला स्वतःला पण तपासावं लागणार आहे की ते परीक्षेला रिलिव्हंट आहे की नाही, ते परीक्षाभिमुख आहे की नाही, ते परीक्षेला मला उपयोगी पडणार आहे की नाही। फक्त मला इतिहासाचं एक कुठलं तरी पुस्तक मिळालं आणि मी ते वाचत बसलो, पण त्याचा मला परीक्षेला काही फायदा होणार आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहायला हवं। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस जर केलं तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की प्रश्न जे आहेत ते विश्लेषणात्मक आहेत। म्हणून पहिल्यांदा मी त्या गोष्टीवर थोडंसं फोकस करतो आणि तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो। माझा जो काही यूपीएससीच्या तयारीचा अनुभव जो आहे त्यानुसार मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की यूपीएससीच्या तयारीचे 2 टप्पे आहेत पहा। पहिला टप्पा जो आहे ना तो म्हणजे माहितीचं संकलन। याला आपण इंग्रजीत इन्फॉर्मेशन ॲक्विजिशन म्हणूयात। म्हणजे कुठल्याही विषयाची जी काही बेसिक माहिती आहे ना ती समजावून घेणं, ती मिळवणं। म्हणजे उदाहरणार्थ सिलेबस जो दिलेला आहे, आता उदाहरण आपण इतिहासाचं जर घेतलं तर आपल्याला काय दिसतं की 18व्या शतकाच्या मध्यापासूनचा आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे औरंगजेबाचा जो मृत्यू झाला आणि त्यानंतर मुघल एम्पायर जे डिक्लाइन व्हायला लागलं तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे आजपर्यंतचा इतिहास मॉडर्न इंडियाचा आपल्याला तिथे अभ्यासायचा आहे। तर कुठलंही पुस्तक जर तुमच्या हातामध्ये आलं तरी लक्षात घ्या प्रश्न हे कसे आहेत, विश्लेषणात्मक आहेत। मग इतिहास तुम्ही वाचला, लक्षात घ्या इतिहास तुम्ही वाचला, यामध्ये काय होणार आहे, माहितीचं संकलन होणार आहे। तुम्हाला तो इतिहास समजावून येणार आहे, ज्या काही घटना घडल्या त्याचं ज्ञान होईल। किंवा मी आता संविधान वाचलं, समजा पेपर 2 मध्ये पॉलिटी राज्यशास्त्र आहे, संविधान वाचलं, समजा संविधानाचं एक स्टँडर्ड पुस्तक कुठलं आहे, समजा एक अमुक तमुक कुठलंही पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला काय समजेल, संविधान समजणार आहे तुम्हाला। मी ही माहिती तुमची कलेक्ट झाली, पण खरं सांगायचं नसतं ना तर यापासून खरं तर पुढं यूपीएससीचा प्रवास सुरू होतो। मग तो दुसरा टप्पा इथे यूपीएससीला महत्वाचा आहे। तर दुसरा टप्पा कुठला असणार आहे तुमच्या तयारीचा, तो असणार आहे उपयोजनात्मक। म्हणजे ही जी काही माहिती तुम्ही मिळवली ना याचं उपयोजन तुम्हाला उत्तरांमध्ये करावं लागतं। यूपीएससीचे कुठलेही प्रश्न हे माहिती आधारित नसतात। म्हणजे तुम्ही कुठलं तरी पुस्तक वाचलं आणि त्यातून प्रश्न आलेले आहेत असं कधीही होणार नाही। हे जे काही तुम्ही नॉलेज वेगवेगळी पुस्तकं वाचून मिळवलेलं आहे याचं उपयोजन तुम्हाला उत्तरांमध्ये करावं लागतं। ही उपयोजनात्मक सगळे क्वेश्चन्स असतात। आता उदाहरणार्थ मी सांगतो की पक्षांतरबंदी कायदा, पक्षांतरबंदी कायद्याचे जे काही वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तर तुम्हाला समजावून घ्याव्याच लागतात, परंतु लक्षात घ्या त्यावर थेटपणे क्वेश्चन विचारणार नाही, त्याच्या काही तरतुदी आयोग तुम्हाला विचारणार नाही। तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल, त्याच्यावर अनालिटिकल प्रश्न विचारला जाईल। एक प्रश्न आयोगाने विचारला देखील होता, तर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ना यावर मी स्वतंत्रपणे चर्चा करेल। पण एवढंच तुम्हाला सांगतो की मी एक पुस्तक वाचलं आणि त्यामधून थेट प्रश्न आले असं अजिबात होत नाही। तुम्ही फक्त पुस्तकं वाचून जी बेसिक टेक्स्ट आहेत ती वाचून त्या विषयाचं जे काही मूलभूत ज्ञान तुम्ही
प्राप्त करून घेत असता, तो विषय समजावून घेत असता आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला ऐनवेळी परीक्षेमध्ये दिलेल्या वेळेत, दिलेल्या शब्द मर्यादेत त्या नॉलेजचं, त्या इन्फॉर्मेशनचं उपयोजन करावं लागतं आणि उत्तरं लिहावी लागतात. आणि हे उपयोजन करण्यासाठी काय आवश्यक असतं तर थॉट प्रोसेस, तुमची विचार प्रक्रिया जी आहे ती डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि ही विचार प्रक्रियाच महत्वाची आहे जी दुसऱ्या टप्प्यात अंतर्भूत आहे. आणि हा टप्पा जो आहे तो तुम्हाला यशापर्यंत नेणार आहे. पहिला टप्पा सुद्धा महत्वाचाच आहे, म्हणून दुसऱ्या टप्प्याला सुद्धा मला त्या मटेरियलचा काही यूज होईल का, वापर होईल का हे पाहणं गरजेचं आहे. फक्त माहिती नको, तर थोडंसं विश्लेषणात्मक दृष्टिकोन सुद्धा असायला हवा. मी इतिहासाचं पुस्तक वाचतोय पण फक्त काही घटना आहेत आणि किंवा सनावळ्या आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल फक्त तपशील दिलेला आहे, पण त्या घटनांबद्दल कुठल्याही प्रकारचं जर अनालिसिस नसेल, त्यावर साधक बाधक चर्चा नसेल त्या पुस्तकामध्ये, तर तुम्हाला ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये त्या पुस्तकांचा फायदा होणार नाही. त्याबरोबरच हे झालं काही स्टॅटिक सब्जेक्ट्स बद्दल, म्हणजे जसं इतिहास आहे किंवा भूगोल आहे. परंतु पेपर 2 जो आहे राज्यशास्त्राचा आणि पेपर 3 ज्यामध्ये इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट यासारखे टॉपिक्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत ते टॉपिक्स. हे टॉपिक्स तर पूर्णपणे करंटशी रिलेटेड येतात. पहा, म्हणजे करंट गोष्टींशी त्याची सांगड घालून विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. म्हणजे संविधान असेल, पण आता सध्या काही संविधानात्मक पेच निर्माण झालेले आहेत का सभोवताली, त्यावरती तुम्हाला अनालिटिकल प्रश्न विचारले जातील ज्याचा थेट पुस्तकांमध्ये उल्लेख नसतो. पण तरीही थोडंसं अनालिसिस करायला लावणारी जी पुस्तकं असतील ना, किंवा ज्यामध्ये थोडंसं विश्लेषण केलेलं आहे ना, ती पुस्तकं तुम्हाला महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे कोणतंही संदर्भ साहित्य निवडताना, आता असं होऊ शकतं की आता परीक्षा झालेलीच आहे एमपीएससीची, तर मराठीमधलं खूप सारं संदर्भ साहित्य मार्केटमध्ये येईल, पण ते परीक्षाभिमुख आहे का हे तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पहा, नाही तर काय होईल, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही वायाला घालवणार आहात, लक्षात घ्या. आणि तो कधीही भरून निघणार नाही. म्हणजे मटेरियल निवडण्यातच माझं 1-2 वर्ष जायचं. एक मटेरियल वाचलं, त्याच्यात मी महिना घालवला आणि नंतर कळलं अरे याचा तर काही फारसा उपयोगच नाही आपल्याला परीक्षेला. असं व्हायला नको. तुमचा वेळ हा अत्यंत महत्वाचा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे गेली 2 वर्ष झालं आम्ही यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मराठीत तयारी करता यावी म्हणून आम्ही मटेरियल डेव्हलप करत होतो मराठीमधून. 2 वर्ष झाले तरी अजूनही ते तयार झालेलं नाही. तुम्ही बघा, यूपीएससीची परीक्षा कधीपासून आहे डिस्क्रिप्टिव्ह, तरी सुद्धा युपीएससी साठी मराठी मीडियमचं मटेरियल आतापर्यंत सुद्धा कुणाला विकसित करता आलेलं नाहीये. हे मोठं चॅलेंज आहे. शिवधनुष्य पण ते आम्ही पेललेलं आहे आणि डेफिनेटली ह्या येत्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला ते सगळं मटेरियल अवेलेबल होईल, टप्प्याटप्प्याने होईल. आपली जी बॅच असणार आहे ना, त्या बॅचमध्ये जसे जसे लेक्चर्स होतील ना, तसं तसं तुम्हाला अगदी चांगलं मटेरियल, दर्जेदार मटेरियल जे परीक्षाभिमुख असेल ते तुम्हाला उपलब्ध होईल. आता आपण बघूयात एका सब्जेक्टनुसारच, प्रत्येक सब्जेक्टनुसारच आपण त्याची चर्चा करूयात की काय काय मटेरियल तुम्ही वाचायला हवं आणि काय वाचायला नाही पाहिजे. तर आता GS1 जो आहे इतिहास, आता आपण चर्चा केली की इतिहासामध्ये काय आहे, एक 1707 पासूनचा पुढचा इतिहास आपल्याला सर्वसाधारणपणे अभ्यासायचा आहे. इतिहासाची बऱ्यापैकी पुस्तकं तुम्हाला मराठीमध्ये मिळतात, पण मला असं जाणवलं की ती बरीचशी पुस्तकं जी आहेत फॅक्च्युअल आहेत, म्हणजे प्रिलिम्सला तुम्हाला ती उपयोगी पडतील, पण मुख्य परीक्षेला जे काही विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतात इतिहासावर सुद्धा, त्यामध्ये कितपत उपयोगी पडतील हे मला पण ठाऊक नाहीये. मग आता जसं सुमन वैद्य आहे ते पुस्तक, शांता कोटेकर ही पुस्तकं आहेत, किंवा ग्रोव्हर जे आहे हे इंग्रजीतलं जे पुस्तक आहे त्याचं मराठी भाषांतर पण आहे. हे ग्रोव्हर तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. पहा, ग्रोव्हर मधून काय करा, तुम्ही काय वाचाल हे तुम्हाला थेटपणे सांगतो. तर गव्हर्नर जनरल जे आहेत ना, ह्या गव्हर्नर जनरल्सचा जो काही इतिहास आहे, म्हणजे त्यांच्या काळात काय काय घडामोडी घडल्या आणि ह्या गव्हर्नर जनरलचं एक खूप चांगलं अनालिसिस आणि त्यावर जी काही मतमतांतर होती, वेगवेगळ्या इतिहासकारांनी काय मतं मांडलेली आहेत त्यांच्याबद्दल, त्याचं एक चांगलं अनालिसिस त्यांनी दिलेलं आहे. परंतु एक 1857चा रिव्हॉल्ट जो होता त्यानंतरचं जे काही आहे इतिहास, तो खूप क्लिष्ट आणि त्यांनी खूप ऍक्च्युअल लिहिलेला आहे, ज्याचा फारसा उपयोग युपीएससीला होईल किंवा राज्यसेवेच्या ह्या नवीन अभ्यासक्रमात होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे गव्हर्नर जनरलचा जो काही भाग आहे ना, तो तुम्ही ग्रोव्हर मधून वाचलात तरी चालेल. आता राहिला भाग जो मॉडर्न इंडियाचा आहे किंवा पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे, त्याबद्दल चांगली पुस्तकं कुठली आहे जी GS ला कामाला येतील, ती म्हणजे बिपिन चंद्रा. याची मराठीमध्ये सुद्धा पुस्तकं आहेत. बिपिन चंद्रा ही तुम्ही थेटपणे वाचून घ्या, छानपैकी अनालिसिस त्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याबरोबरच हे सगळं तर येणारच आहे, परंतु आपल्या सुद्धा आहेत ना जवळपास 13 बुकलेट्स येणार आहेत GSच्या. त्यातली एक बुकलेट जी असणार आहे ती ह्या
आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल असणार आहे. मग आता आपण ह्या बुकलेट्समध्ये काय करणार आहोत, तर ज्या काही ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यांची थोडी विश्लेषणात्मक चर्चा सुद्धा करणार आहोत. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन नसेल, तर आपण जे म्हटलं जो दुसरा टप्पा ज्यामध्ये तुम्हाला उपयोजन करायचं आहे, विश्लेषणात्मक टप्पा, तो सुद्धा टप्पा, ती चर्चा आपण ह्या मटेरियलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता दुसरं आहे कला व संस्कृती. याचं खरं तर चांगलं मटेरियल कुठं मराठीमध्ये अवेलेबल होणं खूप अवघड आहे. म्हणजे आता माझं 2016ला सिलेक्शन झालं त्यावेळी एक पुस्तक नव्हतं, पण ते नंतर बाजारामध्ये भरपूर पॉप्युलर झालं. सिंघानिया म्हणून एक पुस्तक आहे, पण ते इंग्रजीमध्ये आहे. त्याबरोबरच कल्चरोपेडिया म्हणून एक वेबसाईट आहे पहा, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता, पण ही सुद्धा इंग्रजीमध्ये आहे. पण तुम्ही काळजी करू नका, कला व संस्कृतीचं, आर्ट अँड कल्चरचं बरंच मटेरियल आपलं ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे चिंता करण्याची कारण नाही. थोडासा हा सिलेबस किंवा काय म्हणूयात आपण, याचा स्कोप थोडासा मोठा आहे, म्हणजे बरंचसं वाचावं लागतं आणि यावर 2-3 प्रश्न येतात. आणि या अंगानेच अजून आपल्याला काय करावं लागणार आहे माहितीये का, थोडंसं महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीबद्दल सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. अगदी आता या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीबद्दल अशी निश्चित पुस्तकं आता सुद्धा मला सुद्धा सांगता येणार नाहीत, मलाही ती सर्च करावी लागणार आहेत. पण डेफिनेटली तुम्ही काळजी करू नका, त्यावर आम्ही नक्कीच रिसर्च करू. ठीक आहे. तर सिंघानिया आहे आणि आपलं सुद्धा एक कला आणि संस्कृतीचं बुकलेट येणार आहे, ज्यामध्ये ह्या सगळ्या मटेरियलचा समावेश होईल. म्हणजे ही जी काही नॅशनल लेवलच्या नोट्स आहेत बऱ्याचशा वगैरे वगैरे, ह्या डेफिनेटली यामध्ये जेवढं काही आहे ना त्याचा सगळा सार आहे ना आपल्या बुकलेट्समध्ये येईल. काळजी करू नका. त्यामुळे याला काही काळजी करण्याची गरज नाही. आणि हा बऱ्यापैकी स्टॅटिक पार्ट आहे, डायनॅमिक पार्ट नाहीये कला व संस्कृतीचा. फक्त त्याचा सिलेबस थोडासा किंवा आपण स्कोप थोडासा व्हास्ट आहे. आणि यामध्ये आपल्याला 2 टॉपिक म्हणजे 2 गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत. एक म्हणजे समकालीन कला व संस्कृती आणि दुसरी म्हणजे जो काही एन्शियंट इंडिया असेल, म्हणजे प्राचीन भारत असेल आणि मध्ययुगीन भारत असेल, या दरम्यानची सुद्धा जी काही कला व संस्कृती आहे, म्हणजे रिलिजन्स असतील किंवा वेगवेगळ्या रिलिजियस मुवमेंट्स असतील, जसं भक्ती मुवमेंट असेल, ह्या मुवमेंट सुद्धा, किंवा संगम लिटरेचर असेल, अशा अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा वास्तुकला असेल, ह्या सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागणार आहेत. ओके. आता भारतीय समाज जो आहे त्याचं एक सर्वसाधारणपणे बेसिक अंडरस्टँडिंग होण्यासाठी आहे ना, एनसीईआरटी ज्या आहेत ना सोसायटीशी रिलेटेड, त्या वाचणं गरजेचं आहे. समजावून घ्या. फक्त समाजावरचे जे काही क्वेश्चन्स येतात ना ते बरेचसे समकालीन असतात, कंटेम्पररी असतात. तुमच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात, उदाहरणार्थ गोहत्या बंदीवरून जो काही कायदा आला, त्यानंतर अनेक मॉब लिंचिंग म्हणजे अनेक लोकांना मारण्यात आलं, तुम्हाला माहिती आहे, जमावाकडनं मारण्यात आलं. तर हे मॉब लिंचिंगचे असे काही घटना आहेत, किंवा जेंडर बाबत काही गोष्टी असतील, स्त्री पुरुष असमानता असेल, हे जे काही सामाजिक प्रश्न आहेत ना मित्रांनो, किंवा वंचित घटक असतील, यांच्या संबंधित समस्या असतील, ज्या आपल्या सभोवताली घडताना दिसतात, ज्याचा आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असतो, ह्या घटनांना ह्या सिलेबसशी कोरिलेट करून आपल्याला कुठेतरी त्याच्यावरती विचार करावा लागणार आहे, विचारमंथन करावं लागणार आहे. आणि त्याचाच थेट उपयोग तुम्हाला ही उत्तर लिहिताना होईल. त्यामुळे एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी एनसीईआरटी वाचा आणि डेफिनेटली या विषयावर आपलं एक बुकलेट येईल. त्याची तयारी भरपूर झालेली आहे. ह्याचं एक सेपरेट बुकलेट आपल्या सह्याद्री मार्फत येईल. तर आपण याला एक नाव दिलेलं आहे ग्रीन बुकलेट्स म्हणून. अशा 13 ग्रीन बुकलेट्स असणार आहेत, ज्या तुमचा पहिला टप्पा आहेत ना तो तुम्हाला पार करायला मदत करणार आहेत आणि काही प्रमाणात दुसऱ्या टप्प्याला सुद्धा त्या मदत करतील. आलं लक्षात? म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला मराठीमध्ये मिळणं हा काही तेवढा अडचणीचा मुद्दा राहणार नाही पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये. ओके. आता आपण भूगोलाकडे वळूयात. आता भूगोलाचं खरं सांगायचं ना तर मला खरंच चांगलं स्टँडर्ड स्टडी मटेरियल कधीच दिसलं नाही. म्हणजे सौदी पुस्तक आहे, पण फ्रँकली स्पीकिंग मला ते कधीच आवडलं नाही. आणि आत्ताचा जो काही भूगोलाचा सिलेबस आहे तो तर फार वेगळा आहे. म्हणजे संसाधनांचं जागतिक वितरण हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळे उद्योग आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्यांचे लोकेशन्स कसे आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे संसाधनांचं वितरण जसं असेल ना त्याप्रमाणेच इंडस्ट्रीज ज्या आहेत ना त्या लोकेट झालेल्या असतात, त्या वसलेल्या असतात. तर त्यांचं वितरण जे आहे ना ते कुठे ना कुठेतरी इथे महत्वाचं आहे, सिलेबसमध्ये आहे. त्याबरोबरच फिजिकल जॉग्राफी म्हणजे जगाबाबत फिजिकल जॉग्राफीचे काही सायलेंट फीचर्स म्हणजे काही महत्वाची वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहेत. ती त्या सिलेबसमध्ये त्यांनी दिलेली आहेत. मग त्यासाठी आहे ना 12वीचं एक एनसीईआरटी आहे पहा. कुठलं एनसीईआरटी? फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी. ओके. तर हे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी जे आहे ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. हे मराठीमध्ये नाहीये, पण डेफिनेटली आपण हा सगळा सिलेबस जो आहे तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करत आहोत. एक ग्रीन बुकलेट ही जॉग्राफीची सुद्धा असणार आहे, ज्यामध्ये हे सगळे टॉपिक्स होतील.
हे सगळे टॉपिक्स होतील. आणि बहुतांशपणे आपल्याकडे बॅचमध्ये एक गेस्ट लेक्चर असणार आहेत राहुल पांडवे सर, जे IAS आहेत स्वतः आणि ज्यांचा जॉग्राफी खूप चांगला आहे. तेच आपले लेक्चर्स घेणार आहेत भूगोलाचे, त्यामुळे त्या लेक्चरचा सुद्धा तुम्हाला फायदा घेता येईल. तर भूगोल आहे हे NCERT एक तुम्ही वाचा. आणि जर तुम्हाला जमलं समजा तर सविंदर सिंग म्हणून एक पुस्तक आहे, पण फार मोठं आहे पुस्तक ते, त्यामधून काही टॉपिक्स तुम्ही बघू शकता, जसं अर्थक्वेक, सुनामी असे काही टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. तर कुठलं पुस्तक आहे? सविंदर सिंग. पण हे कशामध्ये आहे? इंग्रजीमध्ये. ही थोडीशी अडचण आहे, पण काळजी करू नका. यातले जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ना हे आपण थेटपणे आपल्या बुकलेट्समध्ये घेणार आहोत मराठीमध्ये, त्यामुळे त्याबद्दल सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की जे चांगलं स्टडी मटेरियल आहे, जे परीक्षाभिमुख आहे ना, ते नेमकं इंग्रजीत आहे, पण याला काही इलाज नाही. मग तुम्ही उगीच ओढून ताणून जर मराठी पुस्तक वाचत बसला ना तर तुमचं समाधान होईल तात्पुरतं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, फील गुड वाटेल, पण तुम्हाला परीक्षेत काहीच येणार नाही. हा मुद्दा होईल. त्यामुळे असं करू नका. परीक्षाभिमुख असणारं मटेरियल वाचा. तुम्हाला ते काही मटेरियल सांगायला मला काही अडचण नाही, पण ते जर परीक्षाभिमुख नसेलच तर मी का ते तुम्हाला सांगू, हा पण मुद्दा आहे ना. हा झाला पेपर GS1. आता आपण GS2 बद्दल बोलूयात. तर GS2 हा संपूर्ण राज्यव्यवस्थेचा आहे, भारतीय संविधान आहे. आता भारतीय संविधानासाठी तुम्हाला माहितच आहे की पुस्तक जे आहे फेमस लक्ष्मीकांत, हे तुम्ही वाचू शकता. लक्ष्मीकांत हे मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेलं आहे, हे तुम्ही वाचू शकता थेटपणे. हे मराठीमध्ये असल्यामुळे ती काही अडचण त्या बाबतीत नाही. पण यामधून काय होईल, फक्त संविधानाचं तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येईल. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक विश्लेषणात्मक अँगलने यामध्ये काही चर्चा केलेली नाहीये. हे प्रिलिम्ससाठी खूप महत्वाचं आहे आणि एक संविधान समजावून घेण्यासाठी महत्वाचं आहे. पण संविधानावर आधारित जे प्रश्न असतात ते पूर्ण अप्लाइड येतात. मग आपली जी बुकलेट येणार आहे ना, त्या बुकलेटमध्ये प्रत्येक जे काही संविधानामधले वेगवेगळे टॉपिक्स असतील त्यानुसार संविधानात्मक जे पेच असतील ना निर्माण झालेले किंवा वेगवेगळ्या समस्या असतील आणि त्याचं कंटेम्पररी गोष्टींशी म्हणजे समकालीन गोष्टींशी एक सांगड घातली जाईल आणि तशा पद्धतीने चर्चा आपल्या ग्रीन बुकलेटमध्ये केली जाईल. राईट. आणि मला वाटतं हे लक्ष्मीकांत जरी तुम्ही वाचलं तरी सफिशियंट होईल एक माहिती घेण्यासाठी. म्हणजे जो पहिला टप्पा आहे ना आपला प्रिपरेशनचा, माहितीचं संकलन, त्यासाठी लक्ष्मीकांत मला वाटतं सफिशियंट आहे. ओके. आता पण काही प्रिलिम्स मध्ये आता UPSC थोडे प्रश्न असे विचारायला लागले की जे लक्ष्मीकांत मध्ये सुद्धा कव्हर होत नाही. मग आपण पॉलिटीबद्दल जेव्हा बोलू ना त्यावेळी मी त्याबद्दल डिटेल चर्चा करेल आणि अजून कुठले सोर्सेस आपण वापरायला हवेत ना त्याबद्दल सुद्धा मी बोलेल. आणि त्याबरोबर NCERT तर तुम्ही ऑफकोर्स वाचू शकता, पण NCERT म्हणजे सुरुवातीला वाचा तुम्ही. म्हणजे काय होतं की आपल्याला एखादं रेफरन्स बुक थेटपणे वाचायला घेतलं तर समजत नाही. मग अशा वेळी काय करायचं, एक बेसिक NCERT पासून सुरुवात करायची, त्या समजावून घ्यायच्या आणि मग एखाद्या स्टँडर्ड रेफरन्स बुकला हात घालायचा. पण किंवा तुम्हाला डायरेक्ट हे रेफरन्स बुक जर समजत असेल, अडचण येत नसेल आकलनामध्ये, तर तुम्ही त्याला थेटपणे हात घालू शकता. आता प्रशासन विषयक जे मुद्दे आहेत, एक लक्ष्मीकांतचं इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड पुस्तक आहे, ते थोडंसं तुम्ही रिफर केलं तरी चालेल आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण आलेलं आहे. पण ते सिलेक्टिव्ह पाहायला हवं. पण यावर सुद्धा म्हणजे प्रशासनाविषयक रिलेटेड सुद्धा ज्या आहेत ना, त्या करंट मधल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे प्रशासनासमोरच्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यावरच कंटेम्पररी प्रश्न विचारतात. पण काय होतं, ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड काही एक कीवर्ड्स असतात, ते कीवर्ड्स तुम्हाला उत्तरामध्ये वापरणं गरजेचं असतं. जसं अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, हे तुम्हाला माहिती आहे, पण असे अनेक सारे शब्द जे आहेत ना ते तुमच्या उत्तरांमध्ये येणं अपेक्षित असतं. त्यासाठी एक थोडंसं ते रेफर केलं तरी चालेल. आणि आपली बुकलेट तर येणारच आहे सगळ्याच, हे जे जेवढे टॉपिक येत नाही ह्या सगळ्यांच्या बुकलेट्स आपल्या असणार आहेत. ओके. तर ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड ज्या काही समस्या आहेत, इश्यूज आहेत, ते तुम्हाला समकालीन गोष्टींशी सांगड घालून उत्तरं तुम्हाला लिहावी लागणार आहेत. आता आंतरराष्ट्रीय संस्था व संबंध जे आहेत ना याबद्दल तसं पाहिलं तर थेटपणे मटेरियल काही चांगलं अवेलेबल नाहीये. ते आम्ही डेफिनेटली तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देऊ. 1-4-5 प्रश्न असतात या विषयावरती. आणि जसं आपण PSIR जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स, त्यामध्ये ज्या डेप्थने आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासले जातात त्या लेवलला आपल्याला जाण्याची गरज नाही. हे एक सामान्य अध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच एका लेवलपर्यंतच, एका डेप्थपर्यंतच आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासाव्या लागणार आहेत. मग आता यामध्ये काय महत्वाचं आहे पहा, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आंतरराष्ट्रीय जे काही संबंध आहेत, सगळं हे जे काही आहे वर्ल्ड ऑर्डर आहे, यामध्ये जो काही इतिहास आहे या सगळ्या
आंतरराष्ट्रीय संबंधांचा, तो इतिहास एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हा इतिहास माहिती असल्याशिवाय तुम्हाला आता समकालीन जे काही विषय आहेत या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलचे त्याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला होणार नाही, किंवा पेपरमध्ये काय आलं या संदर्भात तर तुम्हाला समजणार नाही. कारण तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पॅलेस्टाईनचा इश्यू आहे, समजा भारताचा त्याच्यावरती स्टँड काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा झालाच, किंवा आता पॅलेस्टाईन बाबत काही वेगवेगळ्या घडामोडी घडतायत हा तर एक मुद्दा झालाच, किंवा इराण असेल, इराणचा जो काही अणुकार्यक्रम आहे ज्याच्यावर ऑब्जेक्शन्स आहेत सगळ्यांचे, मग भारताचा स्टँड काय आहे, आणि आता सध्या काय घडामोडी घडतायत याच्यावरच प्रश्न येणार आहेत. पण लक्षात घ्या, हे सगळं समजण्यासाठी ह्या इराणच्या अणुकार्यक्रमाची असेल किंवा पॅलेस्टाईन जे असेल तो काही इस्रायल वाद आहे याची एक पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुमचं अंडरस्टँडिंग होईल आणि मगच तुम्ही यावर येणारे विश्लेषणात्मक प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं देऊ शकता. तसंच आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत ना यावर सुद्धा संबंध येतात. या संस्थांचे काही वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, त्या रिपोर्ट्सवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता इथे प्रशासनामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं, वेगवेगळे रिपोर्ट्स असतात ना, हे सुद्धा इथे आपल्याला महत्वाचे पडतात. आणि डेफिनेटली या रिपोर्ट्स मधला जो काही महत्वाचा भाग आहे जो आपल्याला उत्तरात वापरावा लागणार आहे, हे तुम्हाला सगळं आम्ही मराठीमध्ये डेफिनेटली करून देऊ. पण हे ग्रीन बुकलेट्स मध्ये नसेल, ते क्लासच्या दरम्यान त्यावेळी शिकवताना त्याच्या नोट्स तुम्हाला मिळतील, त्या मराठीत मिळतील. ओके, तर मला वाटतं आयर तुम्हाला समजलेलं आहे. आयर मध्ये आणखीन एक महत्वाचं आहे, एक शैलेश देवळणकरांची एक पुस्तकं आहेत, ती एक थोडीशी मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता, ती पण चांगली पुस्तकं आहेत. पण मला वाटतं थेटपणे आपल्या बुकलेट जरी वाचल्या तरी चालतील, कारण या संबंधात जे काही प्रश्न येतात ना हे सगळे ह्या पार्श्वभूमीवरचे नसतात, तर समकालीन ज्या काही घटना घडत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावरच प्रश्न विचारले जातात. मग यासाठी एक वेबसाईट पण एक चांगली आहे पहा, IDSA, इंडियन डिफेन्स स्टडीज वगैरे अशी एक IDSA म्हणून एक वेबसाईट आहे. याच्यावर सुद्धा खूप चांगले म्हणजे आर्टिकल्स असतात. आणि IDSA वर दोन प्रकारचे आर्टिकल्स असतात. एक आयर साठी महत्वाचे एक आर्टिकल्स असतात, आणि दुसरं म्हणजे आपल्याला इंटरनल सिक्युरिटी जो टॉपिक आहे ना, अंतर्गत सुरक्षा, जो पेपर 3 मध्ये आहे, त्यासाठी सुद्धा काही महत्वाचे आर्टिकल्स आपल्याला इथे मिळतात. आता अख्खं आर्टिकल वाचलं ना तर काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला फक्त मिळतात, म्हणजे एक आर्टिकल वाचल्यानंतर थोडेसे मुद्दे फक्त आपल्याला त्यामधून मिळाले असं होतं. त्यामुळे जर तुम्ही वाचलं नाही तरी चालेल, याच्यामधला जो काही महत्वाचा भाग जो असणार आहे ना IDSA मध्ये वर आर्टिकल्स येतात त्याच्यातला, तो कशामध्ये येईल, आपल्या करंटची पण एक बुकलेट येणार आहे पहा दर महिन्याला. पण ही करंटची बुकलेट जी आहे ना ती ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड नसणार आहे. म्हणजे आता तुम्हाला करंटच्या ज्या काही बुकलेट मिळतात राज्यसेवेसाठी त्या काय असतात, सगळ्या फॅक्च्युअल असतात. आपल्या बुकलेट जे असतात ना त्या विश्लेषणात्मक असणार आहेत. म्हणजे हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, यामध्ये जे काही वेगवेगळे आर्टिकल्स येतात ना ह्या आर्टिकल्सशी रिलेटेड म्हणजे ह्या आर्टिकलचा सार असणार आहे ते मॅगझिन असणार आहे जे विश्लेषणात्मक अंगाने असणार आहेत. आणि त्याबरोबरच त्याच मॅगझिनमध्ये प्रिलिम्ससाठी सुद्धा एक सेक्शन असेल. त्या प्रिलिम्ससाठी सेक्शन जो असणार आहे त्यामध्ये काय असेल, फॅक्च्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं ज्या काही न्यूज आहेत त्या न्यूज असतील, आणि त्या न्यूज इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये असतील. आता तुम्ही म्हणाल मग प्रिलिम्सच्या त्या न्यूज ज्या आहेत त्या इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये का? मराठीमध्ये याच्यासाठी तुमचं अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून, आणि इंग्लिशमध्ये याच्यासाठी की आता समजा तुमचं राज्यसेवा जरी टार्गेट असलं ना तरी सिलेबस सेम आहे, त्यामुळे तुम्ही UPSCचं सुद्धा टार्गेट हे ठेवायलाच हवं, ठेवलंच पाहिजे. म्हणजे कदाचित तुमचं टार्गेट असेल MPSCचं पण तुम्ही होताल IAS, आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. मग आता काय आहे इंग्लिशमध्ये का? कारण UPSCचं जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे, मेन्स तुम्ही विश्लेषणात्मक वगैरे आपण बऱ्याच गप्पा मारल्या बरोबर, पण अहो ते कधी तिथपर्यंत कधी जाणार तुम्ही? प्रिलिम्स तर पास झाला पाहिजे. मग प्रिलिम्स पास व्हायचे असेल तर प्रिलिम्सचे क्वेश्चन जे आहेत ते इंग्रजीत आणि हिंदीमध्ये आहेत. मराठीत आहेत का? अजिबात नाही. त्यामुळे इंग्रजी जे काही वर्ड्स आहेत, की वर्ड्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या ज्या काही ग्रीन बुकलेट्स असणार आहेत ना ह्या जरी मराठीत असल्या ना तरी जे काही वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे पारिभाषिक शब्द असतात, आलं लक्षात, तर त्या पारिभाषिक शब्दांना प्रतिशब्द इंग्रजीमध्ये ठिकठिकाणी दिलेले असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्समध्ये प्रश्न आला तर इंग्रजीमध्ये वाचला तरी त्याचा अर्थ समजला पाहिजे. कारण प्रिलिम्स पास झाला पाहिजेत ना तुम्ही, तर मुख्य परीक्षा देऊ शकणार आहात, राईट. तर ह्या अनुषंगाने अशा पद्धतीने आपल्या करंटच्या सुद्धा बुकलेट्स येतील पहा, म्हणजे प्रिलिम्सच्या अनुषंगाने पण आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टीने, अशा दोन्ही पद्धतीने आपल्या बुकलेट्स येतील. तर हे सगळं लक्षात आलं आहे तुमच्या. आता आपण पेपर 3 कडे वळूयात. आता आपण GS3 बद्दल बोलूयात.
आता GS3 मध्ये तुम्हाला काय बरेचसे टॉपिक्स आहेत पहा, अर्थव्यवस्था, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि विज्ञान तंत्रज्ञान. आपण आता एक एक मुद्दा घेऊयात आणि ह्या सगळ्या टॉपिक्सवर आपल्या ग्रीन बुकलेट्स येणार आहेत पहा. आता इकॉनॉमी जे आहे ना, इकॉनॉमीमध्ये सुद्धा अनालिटिकलच प्रश्न येतात पहा. म्हणजे तुम्ही जी काही इकॉनॉमी वाचताना ती प्रिलिम्सला खूप महत्वाची असणार आहे. म्हणजे बँकिंग अमकं हे वेगवेगळे त्याच्यातले टेक्निकल ज्या टर्म्स असतील ह्या तुम्ही अभ्यासता, हे तुम्हाला प्रिलिम्सला महत्वाचं आहेच आहे. पण आता मुख्य परीक्षेला याचा थेट उपयोग नाहीये, पण ते माहिती तर तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे. इकॉनॉमिक्स तुम्हाला समजावून घ्यावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हिंदूमध्ये समजा इकॉनॉमीवर एखादं अनालिटिकल आर्टिकल आलं तर त्याचा अर्थ तुम्हाला समजणार आहे का? अजिबात समजणार नाही. त्यामुळे विषय जो आहे तो पहिल्यांदा तुम्हाला समजावून घ्यावाच लागणार आहे. मग त्यासाठी पुस्तकं आहेत पहा मराठीमध्ये. म्हणजे तुम्हाला माहितच असेल की एक देसले सरांचं पुस्तक आहे. ते देसले सरांचं पुस्तक खूप कन्सेप्च्युअल आहे पहा. ते युपीएससीला नक्कीच प्रिलिम्सला तुम्हाला कामाला येऊ शकतं. परंतु ते थोडंसं आत्ताची जी काही जुनी एक्झाम आहे ना त्या अनुषंगाने पण लिहिलेलं आहे. म्हणजे खूप त्याच्यामध्ये डेटा पण आहे, जो डेटा आता आपल्याला कसा कामाचा नाहीये. मग आपल्याला काय इकॉनॉमीमध्ये जे काही विश्लेषणात्मक प्रश्न सोडवावे लागणार आहेत त्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळं मटेरियल आणि थोडं डायनॅमिक मटेरियल आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे जसं काही आपल्याला म्हणजे इकॉनॉमीचं जे काही पुस्तक आहे कुठलं दत्ता सुंदरम, त्यामधून काही टॉपिक्स आपल्याला पाहता येऊ शकतात. जसं सबसिडीजचा टॉपिक त्यांनी खूप छान दिलेला आहे. त्याबरोबर सबसिडीज संदर्भात काही इंटरनेटवर सुद्धा आपल्याला PDF मिळतात, त्या सुद्धा आपल्याला पाहता येतील. आणि डेफिनेटली याचा सगळा अभ्यास आम्ही ऑलरेडी केलेला आहे मी माझ्या प्रिपरेशनमध्ये, आणि आताही आपण चालूच आहे तो. आणि तो सगळा सार जो आहे तो ग्रीन बुकलेट्समध्ये येईल एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सार कशामध्ये येईल, आपल्या करंटच्या बुकलेट्समध्ये सुद्धा येईल. हे तुम्ही ध्यानात घ्या, राईट. म्हणजे आता बघा उदाहरणार्थ, आता समजा नीती आयोगाची जर तुम्ही वेबसाईट जर तुम्ही पाहिली तर एक खूप छान बुकलेट आहे. त्या बुकलेटचं नाव मला आठवत नाही, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. ते बुकलेट खूप मोठं आहे, परंतु एक पुढच्या 5 वर्षांची विजन त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि एक मागच्या काही दिवसांचा सगळा डेटा अनालाइज करून आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल समोरची जी काही आव्हानं आहेत ना ती खूप अतिशय एक्सलंट पद्धतीने त्यांनी मांडलेली आहेत. आणि ज्यांनी हे बुकलेट बनवलंय, नीती आयोगाचे सगळे जे कन्सल्टंट आहेत हे खूप मोठी लोक आहेत पहा, यांनी ते बनवलेलं आहे. पण डेफिनेटली आम्ही ते वाचू आणि त्यामधले ज्या काही गोष्टी आपल्या एक्झामला रिलिव्हंट असतील आणि जी तुमची उत्तर अधिक संपन्न करतील, उत्तर तुमची चांगली पाहिजेत ना इतरांपेक्षा, नाही तर सगळ्यांनी सेमच उत्तरं लिहिली त्याला काय अर्थ नाहीये. काहीतरी ऍडिशनल पॉईंट तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजेत. मग अशा पद्धतीचे पॉईंट्स आपण डेफिनेटली उत्तरामध्ये आणू शकतो असे काही मटेरियल वाचून, आणि ते डेफिनेटली आपण इन्क्लूड करू. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे पहा. म्हणजे तुम्ही म्हणाला अरे मला हे सगळं आता लगेचच मटेरियल द्या, असं होणार नाही. बॅच जशी चालू राहील ना तसं हे काही डायनॅमिक मटेरियल आहे ना ते तुम्हाला मिळून जाईल. स्टॅटिक मटेरियल जे आहे ते तुम्हाला अगदी ह्या 1-2 महिन्यामध्ये मिळून जाईल. ओके, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही सिलेबस आहे तो काही फार काही जास्त दिलेला नाही त्यांनी, तुम्ही पाहून घ्या तो थोडासा. म्हणजे काही SHG सारखे टॉपिक सुद्धा त्यामध्ये आहेत, तुम्ही पाहून घ्या तो सिलेबस. पूर्ण सिलेबस नाही असा अगदी जो काही तुम्हाला आता राज्यसेवेच्या आत्ताच्या परीक्षेमध्ये दिसेल ना, म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये तो तसा सिलेबस काही त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे ते काही बर्डन घेण्याची गरज नाही. पंचवार्षिक योजना वगैरे वगैरे असला काही डेटा आता तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता MPSCच्या प्रिलिम्समध्ये अजूनही तशाच पद्धतीने इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण UPSCचे सारे प्रश्न एकतर संकल्पनात्मक असतात प्रिलिम्समध्ये किंवा मग करंट रिलेटेड प्रश्न असतात. ओके, तर आता आपण पर्यावरण बघूयात. पर्यावरण तर काही समस्या ज्या आहेत समकालीन, म्हणजे आता ज्या काही समस्या भेडसावत आहेत ना त्यावर सरळ सरळ प्रश्न विचारतात. आणि मला वाटतं आपल्या पुस्तकातून, आणि मी तर हे टॉपिक्स तुम्हाला सांगेलच, वेळोवेळी सांगत जाईल. आणि त्याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा काय आहे, पेपर तुम्ही वाचताना त्यामध्ये अनेकदा ह्या पर्यावरण विषयक ज्या काही इश्यूज असतात त्यावर चर्चा केली जाते. पर्यावरण विषयक काही वेगवेगळे रिपोर्ट्स येतात ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या समस्या समजतात. तर ह्याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मेनली कुठे मिळतील, मेनली तुम्हाला मिळतील आपल्या ज्या काही करंटच्या बुकलेट्स असतील ना त्याच्यामध्ये मिळतील. आता सध्या इंग्रजीमध्ये करंटच्या बुकलेट्स बऱ्याच चांगल्या येतात, बऱ्याचशा चांगल्या वेबसाईट्स आहेत. इनसाइट्स ऑफ इंडिया तुम्हाला माहिती असेल, ती मुलं फॉलो करत असतात. परंतु मराठी माध्यमाच्या मुलांना ते करणं अवघड आहे. किंवा अगदी व्हिजनच्या नोट्स असतात, अनेक साऱ्या दिल्लीमधल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या नोट्स आहेत आणि खरंच चांगल्या नोट्स सुद्धा आहेत त्या. परंतु त्याच दर्जाच्या किंवा त्यापेक्षाही अधिक चांगल्या आपण नोट्स ज्या आहेत त्या आपल्या करंटच्या बुकलेटमध्ये देणार आहोत. आणि आपली पहिली बुकलेट कधी येणार आहे, पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे पहा. आता हे काही MPSCच्या दृष्टिकोनातून बनवलेली नव्हती, UPSCच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे बनवलेलं होतं. पण आता हे तुम्हाला पण उपयोगी येणार आहे. ओके,
आता अंतर्गत सुरक्षा जी आहे ना, याचं सुद्धा काही क्लासेसचं मटेरियल खूप चांगलं आहे दिल्लीतल्या, जसं विजन असेल, वाजीराम असेल आणि अजून काही क्लासेस आहेत. खरंच चांगलं मटेरियल आहे जे स्टॅटिक पार्ट तुमचा कव्हर करेल. आणि पुन्हा सांगितलं तुम्हाला की करंट गोष्टींशी तुम्हाला कोरिलेट कराव्या लागतात गोष्टी, मग ते कुठे मिळून जाईल तुम्हाला, मॅगझिनमध्ये मिळून जाईल. त्याबरोबर अंतर्गत सुरक्षेबाबत आपलं सुद्धा एक ग्रीन बुकलेट असणार आहे, ज्यामध्ये ह्या सगळ्या नॅशनल जे मटेरियल आहे त्याच दर्जाचं सगळं स्टॅटिक मटेरियल आहे ते आपण काय केलेलं असणार आहे, कव्हर केलेलं असणार आहे. आता पुढचा आहे आपत्ती व्यवस्थापन. हा सुद्धा एक सिंपल मुद्दा आहे पहा, आपत्ती व्यवस्थापनाचा. यामध्ये खूप स्टॅटिक मटेरियल आहे, यामध्ये काही फार काही वेगळं काही नाहीये. मग यामध्ये सुद्धा काही नॅशनल लेवलच्या क्लासेस आहेत, त्यांचे बुकलेट्स असतात, त्या तुम्हाला सहजपणे मार्केटमध्ये इंटरनेटवर मिळून जातील, पण त्या इंग्रजीत आहेत. मग आता तुम्हाला काय करावं लागेल आपत्ती व्यवस्थापनासाठी, मग आपल्या ग्रीन बुकलेटवर तुम्हाला अवलंबून राहायला लागेल आणि याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे ह्या बुकलेटचं. ओके, आता विज्ञान तंत्रज्ञान जो आहे ना पहा, याच्यावर जे काही प्रश्न येतात ना, हे सगळे करंट टेक्नॉलॉजीजवर असतात. त्या करंट टेक्नॉलॉजी ज्या आहेत ना त्या सगळ्या आपण करू. म्हणजे आता उदाहरणार्थ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, क्वांटम कम्प्युटिंग आहे, जसं क्यूबिट म्हणून एक प्रिलिम्समध्ये UPSCने प्रश्न विचारलेला होता. म्हणजे ज्या ज्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत, ज्या तुम्हाला एक अधिकारी म्हणून माहिती असणं गरजेचं आहे आणि ज्यांचा वापर तुम्ही प्रशासनामध्ये खूप अभिनव पद्धतीने करू शकता, याचं तुम्हाला बेसिक नॉलेज आहे की नाही हे तपासलं जातं. त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल, अशा अनेक साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत. तुमच्या भोवताली काय घडतंय या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि ज्याचा वापर तुम्हाला प्रशासनात एक अधिकारी म्हणून करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. याचं सुद्धा तुमचं जे काय आहे मटेरियल हे कशातून कव्हर होणार आहे, करंट मधूनच कव्हर होणार आहे. म्हणजे याला कुठली अशी स्वतंत्र बुकलेट स्टॅटिक मटेरियल तुम्हाला मिळणं अवघड आहे. तरी सुद्धा बराचसा पार्ट जो आहे करंट रिलेटेड आणि काही गोष्टी आहेत जी काही उद्योन्मुख अशी तंत्रज्ञान आहेत त्यांच्याबद्दल आपली एक बुकलेट असणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला करंटवर तुम्हाला बरंच अवलंबून राहावं लागणार यासाठी. आता एकच पेपर राहिला पहा आपला, पेपर 4. आता याचं जे आहे ना ऑप्शनलचं मटेरियल, तर ऑप्शनलचं मटेरियल हे थोडंसं डिफर करेल आणि प्रत्येक ऑप्शनल नुसार आपण त्याच्यावर चर्चा करू. इतिहासासारखे काही सब्जेक्ट असतील त्या बाबतीत थोडंसं मटेरियल अवेलेबल आहे, पण बऱ्याचशा बाबतीत ऑप्शनलच्या बाबतीत मटेरियल अवेलेबल नाहीये. पण आपण चर्चा करूयात आणि ऑप्शनलचं सुद्धा मटेरियल जे आहे ते आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करत आहोत, पण त्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे तुम्ही ऑप्शनलची बॅच जर जॉईन केली ना, तर जसे जसे टॉपिक्स होतील ना त्या टॉपिक्सनुसार मग तुम्हाला मटेरियल मिळत जाईल. आता नीतिशास्त्र जो आहे तुम्हाला मी सांगितलं की त्याचे 2 भाग आहेत. 125 मार्काचा एक सेक्शन, पहिला सेक्शन असतो आणि दुसरा 125 मार्कांचा दुसरा सेक्शन असतो, ज्यामध्ये काय असतं, केस स्टडीज असतात. ओके, आता केस स्टडीज तर काय फक्त याची प्रॅक्टिस आपण करू शकतो. म्हणजे आपल्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट होतील यामध्ये याची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल आणि फीडबॅक जो मिळेल तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला समजतील की केस स्टडीजच्या मांडणीमध्ये तुमच्या काय चुका होत आहेत किंवा आणखीन काय इम्प्रूव्हमेंट करायला हवं. सर्वसाधारणपणे ज्या केस स्टडीज असतात यावरचे निर्णय सगळ्यांनाच घेता येतात, पण ते कशा पद्धतीने तुम्ही मांडता आणि त्याबरोबरच तुम्ही जे काही निर्णय घेणार असाल त्या सिच्युएशनमध्ये, जे तुम्ही उत्तरामध्ये लिहिणार आहे त्याला जस्टिफिकेशन काय देताय तुम्ही. म्हणजे बाबा हे फिलॉसॉफर असे म्हटले होते, हे मॉरल फिलॉसॉफर असे म्हटले होते, मग ही कृती मी करेल, ही कृती मी ह्या सिच्युएशनमध्ये करेल कारण हे थिंकर असे म्हटले होते. मग इथं जे आहे ना, इथे तुम्ही जे काही मॉरल थिंकर्स पाहता आणि त्याबरोबरच एक थोडासा सिलेबस पण आयोगाने दिलेला आहे. जसं इमोशनल इंटेलिजन्स सारखा जो काही आहे, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स सारखा टॉपिक असेल, असे काही स्पेसिफिक टॉपिक पण दिलेले, जसे एम्पॅथी असेल, सिंपथी आणि एम्पॅथी यामध्ये फरक आहे, तर एम्पॅथी असेल, असे टॉपिक जे आहेत ते आपल्याला समजावून घेता येतात. मग यासाठी काही इंग्लिशमध्ये मटेरियल आहे, काही पुस्तकं आहेत पहा, पण मराठीमध्ये थेटपणे आपल्याला UPSCला उपयोगी पडतील अशी काही पुस्तकं नाही आहेत. पण डेफिनेटली आपली एक बुकलेट तयार होते नीतिशास्त्राची. त्या बुकलेटमधून हे जे काही फिलॉसॉफर्स आहेत, मॉरल फिलॉसॉफर्स आहेत, ज्यावर थेटपणे प्रश्न विचारतात किंवा जे टॉपिक दिलेले आहेत त्याबद्दल एक स्टॅटिक माहिती तुम्हाला असणार आहे आणि ह्याच माहितीचा वापर करून आपल्याला केस स्टडीज लिहायचे असतात. म्हणजे हेच फिलॉसॉफर्स आपल्याला इथे वापरायचे असतात, पण ते कसं, ते तुम्हाला तुमचं ब्रेन आपल्याला ट्रेन करावं लागणार आहे, ते कशा पद्धतीने वापरायचे असे. मग यासाठी तुम्हाला हा ऍप्लाइड भाग आहे, समजा हा पूर्णपणे ऍप्लाइड भाग आहे. इथं सुद्धा आता बऱ्याचदा काय करतात, मॉरल फिलॉसॉफरचे डायरेक्टली काय करतात ते स्टेटमेंटच देतात. म्हणजे वेगवेगळे जे फेमस मॉरल फिलॉसॉफर्स आहेत त्यांचे थेट वेगवेगळ्या म्हणजे सिलेबसशी रिलेटेड, एथिक्सशी रिलेटेड, मॉरॅलिटीशी रिलेटेड हे काय करतात, थेटपणे
स्टेटमेंट्स देतात, त्यांची वाक्य देतात, त्यांनी म्हटलेली वाक्य देतात आणि मग त्याच्यावर आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. त्यामुळे हे मॉरल फिलॉसॉफर्स आपल्याला पाहावे लागणार आहेत. ज्यांचा फिलॉसॉफी ऑप्शनल असणार आहे ना त्यांना ते वाचावे लागणार नाहीत, कारण ते ऑलरेडी त्यांच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये ते डिटेलमध्ये वाचणार आहेत. तर हा असा आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय की बहुतांश मटेरियल जे परीक्षाभिमुख आहे, म्हणजे लोक तुम्हाला अनेक मटेरियल सांगतील. म्हणजे असं काही नाहीये की नीतिशास्त्रावर मराठीत पुस्तकच नाहीये, असतील, मिळतील तुम्हाला. तुम्ही अमेझॉनवर जरी शोधली ना तरी तुम्हाला ती मिळतील पुस्तकं. पण महत्वाचा मुद्दा काय आहे ते किती परीक्षाभिमुख आहेत. आणि जर ती तितकी परीक्षाभिमुख असती आणि पुस्तकं जर ऑलरेडी अवेलेबल असती तर मग मुख्य परीक्षेला तुम्हाला मराठीची मुलं नसती का दिसली युपीएससी मध्ये जास्त. आता मागच्या वर्षी मेन्स परीक्षेला म्हणजे 10,000 जी काही मुलांनी परीक्षा दिली असेल जवळपास, यापैकी किती मुलांनी दिली असेल. तुम्ही जर युपीएससीचा अॅन्युअल रिपोर्ट जर पाहिला त्यात मुख्य परीक्षा लिहिणारी मुलं फक्त काहीतरी 45 की 50 होती, काहीतरी एवढी कमी मुलं होती. मग काय कारण काय. एकतर प्रिलिम्स क्लिअर होणं हा एक मुद्दा आहे मराठी माध्यमाच्या मुलांना अडचणीचा, तो दूर होणार आहे, कारण आपण बहुतांश मटेरियल इंग्लिशमध्ये पण देणार आहोत, म्हणजे मराठी प्लस इंग्लिश दोन्हीमध्ये असेल, राईट. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की मटेरियलच नाहीये, त्यामुळे मराठी माध्यम युपीएससी साठी निवडणाऱ्यांची संख्या मुळात कमी आहे. पण आता राज्यसेवेच्या बहुतांश मुलांना इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे, आणि त्यांना मराठीच माध्यम निवडायचं असतं, म्हणजे त्याबाबत ते इन्सिस्ट करत असतात. पण मटेरियलची जी काही वानवा आहे आपण ती डेफिनेटली आपण दूर करूयात. मग आता पुन्हा एकदा मी समराईज करतो ह्या सगळ्या गोष्टींना. ते असं की स्टॅटिक मटेरियल बुकलेट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जाईल, आणि नुसतं स्टॅटिक नसेल तर अनेक गोष्टींवर विश्लेषणात्मक चर्चा पण त्यावर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. परंतु बहुतांश भाग जो आहे ना तो तुम्हाला करंटशी कोरिलेट करून करायचा आहे. म्हणजे आपल्या मंथली बुकलेट्स येतील त्याबरोबरच आपण डेली सुद्धा डिस्कशन्स करणार आहोत. जे बॅच जॉईन करणार आहेत त्यांना तर सरळ सरळ काय होईल, डेली डिस्कशन्सच मिळतील त्याचे, पण त्याच्या नोट्स लगेच त्यांना मिळणार नाहीत. महिन्याच्या शेवटी तुम्हाला त्या करंटच्या बुकलेटच्या स्वरूपामध्ये नोट्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला थोडंसं सगळ्या गोष्टी विश्लेषणात्मक अंगाने दिलेल्या असतील. आणि तुम्हाला सांगतो मी, बहुतांश प्रश्न जे आहेत ना ह्या आपल्या ग्रीन बुकलेट्स मधल्या ज्या काही विश्लेषणात्मक भाग आहेत त्यावर आधारित असतील, आणि दुसरा भाग म्हणजे करंटचा जो काही विश्लेषणात्मक भाग आहे त्याच्यावरच विचारले जातात. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या राहतील. मग स्टॅटिक पार्ट महत्वाचा कशासाठी, पहिला टप्पा जो आहे माहितीचं संकलन, तो सब्जेक्ट समजावून घेणं यासाठी महत्वाचा आहे. आणि जो काही डायनॅमिक पार्ट असणार आहे, थोडासा बदलणारा जो पार्ट असणार आहे करंटचा आणि विश्लेषणात्मक, तो कशासाठी तुम्हाला महत्वाचा असणार आहे, तुमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी. दुसरा टप्पा म्हणजे उपयोजनाचा टप्पा, आणि जसे प्रश्न असतात म्हणजे प्रश्न हे सगळे उपयोजनात्मक आहे जे दुसऱ्या टप्प्यावर अवलंबून आहेत. तर मला वाटतं तुमच्या बरेचसे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झालेले असतील. असेच काही मी व्हिडिओज घेऊन येईल. त्यासाठी आपला चॅनल जो आहे ना तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही जरी क्युरीज असतील तर अगदी म्हणजे बिनधास्तपणे तुम्ही मला कॉल करा, मला विचारा, मला इथे आपल्या इन्स्टिट्यूटला आपल्या अकॅडमीला येऊन भेट द्या, मला ऑफिसमध्ये भेटा, काही अडचण नाही. फक्त थोडासा फोन करून या, जेणेकरून मला ज्यावेळी मोकळा वेळ असेल त्यावेळी मग मी तुम्हाला बोलवायला. तर मी आभारी आहे. थँक्यू.